नमस्कार, सविताज किचन अँड आर्ट या चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज आपण तुर्की देशात मिळणारी फेमस अशी मिठाई बक्लावा याची रेसिपी करणार आहोत। अतिशय टेस्टी आणि कुरकुरीत अशी ही रेसिपी तयार होते। तर चला यासाठी लागणारे साहित्य व कृती बघूया। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर व माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। एका भांड्यावरती चाळणी ठेवून मेजरमेंटच्या कपने 1 कप मैदा घेतला आहे। जर तुमच्याकडे मेजरमेंट कप नसेल तर साधारण कोणती पण वाटी तुम्ही मोठी वाटी घ्या। 1 टीस्पून बेकिंग पावडर टाकला आहे, चिमूटभर मीठ टाकला आहे। मैदा छान चाळून घेऊया। त्यामध्ये पाव वाटी तूप टाकला आहे, वितळलेलं तूप टाकलं आहे। चमच्यानी जर टेबलस्पूननी जर मोजलं तर 5 चमचे मी येथे तूप टाकलं आहे। तूप व मैदा छान आपण चोळून घेऊया। अगदी ओलसर असा मैदा तयार व्हायला पाहिजे। तुम्ही पाहू शकता ओलसर असा आपला मैदा तयार झाला आहे। जर कोरडा कोरडा मैदा वाटत असेल तर आणखीन एखादा टेबलस्पून तुम्ही तूप टाका व यामध्ये अर्धी वाटी मी दूध घेतला आहे। थोडं थोडं दूध टाकत आपल्याला पीठ छान मऊ असं तिंबून घ्यायचं आहे। घेतलेल्या दुधामध्ये थोडंसं दूध शिल्लक राहिलं आहे। जेवढं लागेल तेवढंच घेऊन आपल्याला मऊ पीठ मळून बाजूला झाकून ठेवूया। गॅसच्या शेगडीवरती एक पातेलं घेऊन त्यामध्ये 1 वाटी साखर टाकून घेऊया, अर्धी वाटी पाणी टाकून घेऊया व पाव टीस्पून लिंबाचा रस टाकून घेऊया। पाक तयार झाल्यानंतर साखर तयार होऊ नये यासाठी आपल्याला लिंबाचा रस टाकायचा आहे। साखर पूर्ण विरघळून पाक आपला छान घट्ट मधासारखा तयार झाला आहे। या स्टेजला आपण गॅसची शेगडी बंद करून घेऊया, पाक बाजूला ठेवून घेऊया। मळून ठेवलेलं पीठ आपण घेऊन परत एकदा छान असं मळून घेऊया। एका दुसऱ्या प्लेटमध्ये आपण चाळणीवरती 1 वाटी मैदा व 1 वाटी कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊया व हे पीठ छान मिक्स करून आपण चाळून बाजूला ठेवून घेऊया। आपल्याला पोळी लाटताना हे पीठ लागणार आहे। तिमलेल्या पिठाचा रोल करून घेऊन आपण त्याचे समान 8 भाग कट करून घेऊया व गोल असे उंडे तयार करून घेऊयात। इथे प्लेटमध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मैदा याचं पावडर आहे, मैद्याचे उंडे आहेत व वाटीमध्ये अक्रोड, बदाम आणि काजू हे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे। प्लॅटफॉर्मवरती आपण मैदा टाकून घेऊन करून घेतलेले उंडे एक एक लाटून बाजूला ठेवून देऊया। प्रत्येक उंडा घेऊन पीठ लावून आपल्याला लाटून बाजूला ठेवून घ्यायचे आहे। असे आपल्याला 8ही पोळ्या लाटून बाजूला ठेवून घेऊया। इथे आपले 8ही पोळ्या लाटून तयार झाले आहे। एकावर एक आपण ही पोळी ठेवून घेतली आहे। प्रत्येक पोळी घेऊन त्यावरती चाळणीमध्ये आपण मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घेतलेलं पीठ असं लावून घेऊया व त्यावरती परत दुसरी पोळी ठेवून घेऊन त्यावरती परत आपण मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचं पावडर टाकून घेऊया व परत त्यावर पोळी। अशा पद्धतीने आपल्याला 8ही पोळ्या एकावर एक पावडर टाकत ठेवून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपण सर्व 8ही पोळ्या पावडर लावून घेऊन एकावर एक ठेवून घेऊया व अलगद हाताने आपल्याला या पोळ्या परत लाटून घ्यायच्या आहे। एकावर एक ठेवूनच आपण हे जेवढे शक्य होईल तेवढे असे लाटून घेऊया। प्रत्येक वेळेस आपल्याला हे कोरडे पावडर लावूनच या पोळ्या लाटून घ्यायच्या आहे, यामुळे पोळी एकमेकांना चिटकणार नाही। आता या प्लॅटफॉर्मवरती माझ्या बोर्डवरती पोळी मोठी होत नाहीये, त्यामुळे मी ओट्यावरतीच कोरडं पावडर टाकून घेऊन एक पोळी परत काढून घेऊन कोरडं पावडर टाकून लावून लाटून घेणार आहे। या पद्धतीने परत एक पोळी आपण बाजूला काढून घेऊया व परत पावडर लावून घेऊन लाटून घेऊया। लाटून घेतलेल्या पोळ्यांमधून आपण एक पहिली पोळी बाजूला काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता हातावर घेतल्यानंतर हाताची बोटे आपल्याला दिसत आहेत, म्हणजे ट्रान्सपरंट पोळी ही लाटून तयार आहे। आपण एक पोळी परत प्लॅटफॉर्मवर टाकून जेवढं शक्य होईल तेवढं परत थोडंसं कोरडं पावडर लावून जेवढं वाढवता येईल, जेवढी पोळी आपल्याला पसरवता येईल, पातळ करता येईल तेवढी आपण पातळ करून घेऊया। अशी प्रत्येक पोळी आपल्याला लाटून पातळ करून घेऊन बाजूला ठेवूया। लाटलेल्या पोळ्या सर्व परत एकत्र एकावर एक ठेवून घेऊया व ज्या भांड्यामध्ये आपल्याला ही पोळी ठेवून बक्लावा तयार करायचा आहे ते भांड ठेवून घेऊन काप करून घेऊया।
त्या साईजमध्ये आपण सर्व पोळ्या कट करून घेतल्या आहे। केक टिन घेतला आहे, त्याला मी सर्वत्र बटर लावून घेत आहे। बटर नसेल तर तुम्ही तूप पण लावून घ्या व त्यातली कट करून घेतलेली एक एक पोळी त्यामध्ये अंथरून त्याच्यावरती परत मी तूप किंवा वितळून घेतलेलं बटर लावून घेत आहे। अशा पद्धतीने आपण 4 पोळ्या एकावर एक टाकून तूप लावून घेऊया व या पद्धतीने 4 पोळ्या आपण सेट करून घेऊयात। उरलेल्या पोळ्या आपण बाजूला काढून घेऊया व उरलेले शीटचे छोटे छोटे तुकडे करून एकावर एक ठेवून बाजूला ठेवून देऊया। या भांड्याच्या वरती आपण अक्रोड, बदाम आणि काजू याचे जे जाडसर काप केले होते ते पूर्ण पसरून छान टाकून घेऊया व हे जे उरलेले शीट होते छोटे तुकडे ते पण आपण गोल आकारामध्ये बसवून घेऊया व यावरती पण आपण बटर लावून घेऊया। एक एक लेयर झाला की परत हे पीस आपण यावरती बसवून घेऊन परत बटर लावून घेऊया। या पद्धतीने आपल्याला सर्व मैद्याचे शीट संपून टीन मध्ये बसवून घ्यायचं आहे। जे कट केलेले शीट होते ते पूर्ण बसवून घेऊन त्यावरती बटर लावून घेतलं आहे व परत त्यावरती गोल शीट लावून घेऊन त्यावरती पण आपण बटर लावून घेत आहोत। या पद्धतीने आपण सर्व शीट बसवून टीन तयार करून घेऊया। या शीटला आपण खालपर्यंत सुरीनं पाहिजे ते आकार कट करून घेऊया। या पद्धतीने मी चौकोन असं काप कट करून घेत आहे। यावरती आपण जिथे जिथे कट केला आहे या ठिकाणी आपल्याला वितळलेलं बटर किंवा वितळलेलं तूप टाकून घ्यायचं आहे। इथे आपण तूप बटर भरपूर टाकून घेऊया, त्यामुळे पदर पदर खुले होतील। 10 मिनिट अगोदरच मी ओटीजी 180 डिग्री सेल्सिअस वर प्रीहीट करून घेतला आहे। यामध्ये 36 मिनिट मी हे बकलावा ठेवून बेक करून घेतला आहे। तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे व आधी आपण सिरप करून ठेवला होता, पाक करून ठेवला होता, त्यामध्ये 2 थेंब रोज इसेन्स किंवा केवडा इसेन्स टाकून घेऊन यावरती पूर्ण टाकून घेऊया। गरम असतानाच हे पाक आपल्याला टाकून घ्यायचा आहे। पाक पण आपल्याला थोडा गरमच हवा। यावरती आपण पिस्ताचे पावडर करून घेतला आहे, ते पिस्त्याचं पावडर यावरती जागोजागी ठेवून घेऊन सुंदर असं बकलावा रेसिपी आपलं तयार आहे। अतिशय टेस्टी कुरकुरीत अशी ही बकलावा रेसिपी तुम्ही पण करून पहा। अशाच भेटूया नवनवीन रेसिपीमध्ये। लवकरच भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये।